आज आपण बासुंदीच्या चवीची मस्त मलईदार रबडीदार तांदळाच्या खिरीची रेसिपी बघणार आहोत। ही खीर चवीला अप्रतिम अशी लागते। तर आता मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। आता इथे मी 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत। तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि हे तांदूळ आपल्याला अर्धा तास पाण्यात भिजत ठेवायचे आहेत। आता इकडे एका कढईमध्ये मी 1 लिटर दूध घेत आहे। हे जे दूध आहे ते दूध आपल्याला उकळी येईपर्यंत छान असं गरम करून घ्यायचे आहे। तोपर्यंत आपण जे तांदूळ भिजत ठेवलेले होते ते आपल्याला मिक्सरला जाड वाटून घ्यायचे आहे। जास्त बारीक पेस्ट आपल्याला अजिबात करायची नाहीये। आता इकडे दूध सुद्धा आपलं गरम झालेलं आहे। हे दुधाला छान अशी उकळी पण यायला लागलेली आहे। आता या उकळी आलेल्या गरम दुधामध्ये आपण जे जाडसर तांदूळ वाटून घेतलेले होते त्या तांदळाची पेस्ट आपल्याला या गरम दुधामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। तांदूळ आपल्याला जास्त बारीक अजिबात करायची नाही, आपल्याला एकदम जाड भरड ठेवायची आहे। त्यामुळे चवीला आणि खाण्यामध्ये ती अप्रतिम अशी लागते। आता खीर दाटसर होण्यासाठी जवळजवळ 5 ते 7 मिनिटं आपल्याला तांदूळ शिजेपर्यंत दूध छानपैकी असं आटवून घ्यायचं आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं, खिरीला बासुंदीची चव येण्यासाठी आपल्याला 1 कप साखर एका पॅनमध्ये कॅरेमल करून घ्यायची आहे। साखर कॅरेमल करताना आपल्याला गॅसची फ्लेम अतिशय लो ठेवायची आहे। सुरुवातीला चमचा अजिबात लावायचे नाहीये। 2 ते 3 मिनिटांनंतर आपण जर बघितलं की साखर ही कॅरेमल व्हायला लागलेली आहे। आता साखर खाली करपू नये त्यासाठी आपल्याला 1 कप इथे पाणी टाकून घ्यायचं आहे। 1 कप पाणी टाकून घेतल्यानंतर आपल्याला इथे साखरेचं कॅरेमल तयार झालेलं दिसून येईल। आता हे जे साखरेचं कॅरेमल आहे ते आपल्याला इकडे खिरीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। कॅरेमल केलेले साखर घातल्यामुळे काय होतं, खिरीला बासुंदीची चव तर येतेच आणि खिरीला कलर देखील खूप सुरेख येतो। आता इथे आपण आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे आहेत। मी इथे तुपात भाजलेल्या ड्रायफ्रूट आणि मनुका मिक्स करून घेतलेले आहे। आता खिरीला चव येण्यासाठी तुम्ही वेलची पूड किंवा जायफळ देखील घालू शकता। मी इथे जायफळ घालून घेत आहे। आता ड्रायफ्रूट टाकून घेतल्यानंतर फक्त 2 ते 3 मिनिटं शेवटी आपल्याला ही खीर आता शिजवून घ्यायची आहे। मस्त मलईदार रबडीदार बासुंदीच्या चवीची आपली तांदळाची खीर इथे ही तयार झालेली आहे। मी माझ्या पद्धतीने ही खीर नक्की घरी ट्राय करून बघा। तुम्ही खिरीचा रंग देखील बघू शकता, खूप सुरेख असा कलर आलेला आहे। नॉर्मल खीर आपण तर नेहमीच खातो, पण तुम्ही माझ्या पद्धतीने तांदळाची कॅरेमेल मलाईदार खीर एकदा घरी करून बघास, तोंडाला चव आल्याशिवाय अजिबात राहणार नाही। आता येणाऱ्या श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या सणासुदीला तुम्ही कॅरेमेल रबडीदार खीर घरी नक्की ट्राय करा। तुम्हाला आजची रेसिपी ही कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका।